जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचे ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपणास एक नम्रपणे सांगू इच्छित की कालचे ग्रंथ वाचन काही कारणास्तव झाले नसल्यामुळे ते आम्ही आता आजच्या ह्या भागात पूर्ण करणार आहोत। ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक आहे 238, वार आहे बुधवार व तारीख 26 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे म्हणजेच 26 तारखेचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य श्रवणाच्या व नित्य वाचनाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। त्याच्या मनातील सर्व संभ्रम, गोंधळ, शंका सर्व नाहीशा होऊन एक प्रकारचा आत्मविश्वास त्या श्रोत्याच्या किंवा वक्त्याच्या मनात निर्माण होतो व त्याचे जीवनच सहज रीतीने आनंदी, सुखी व आत्मनिर्भर होऊन जाते। अशा या काही फलश्रुतींचे आता आपण वाचन करीत आहोत। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील
ते उद्योगी होतील, पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. भक्ती मार्गाचे निंदक असतील, तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. मूर्ख अतिदक्ष होतील. हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील. अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थश्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील अनुर्वाच्य निरूपण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण या समासातील ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचे क्रमशः वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 40 या अंकानंतर श्रोती भावे सावधान या शब्दांनी आजच्या ग्रंथ वाचनास आपण प्रारंभ करीत आहोत. श्रोती भावे सावधान, अर्थी घालावे मन, खुने पावता समाधान, अंतरी कळे. तेने जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले. अनिर्वाच्य सुख उरले शब्दाती, तेथे शब्दे विन ऐक्यता, अनुभव न अनुभविता. ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला. तेथे शब्द उंटीत झाला, अंत न लगे. या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कडे. तव शिष्ये विनविले, जी हे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी. मज कळाया कारण, केलेची करावे निरूपण. येथील जे का निज गुण, ते मज निरोपावी. अजन्मा तो सांग कवन, तेने देखिला कैसा स्वप्न. तेथे कैसे निरूपण बोलिले आहे. जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर. तेची आता अति तत्पर, श्रोती येथे परिसावे. एक शिष्या सावधान, अजन्मा तो तुझी जाण. तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अनुवादाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकाने श्रोत्यांनी सावधान होऊन अर्थांमध्ये मन घालावे या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. श्रोत्यांनी सावधान होऊन या कहाणीच्या अर्थांमध्ये मन घालावे. मननपूर्वक अर्थाचा विचार करावा. खून पटली म्हणजे समाधान काय आहे हे अंतःकरणास कळू लागेल. तो अजन्मा जितके ज्ञान बोलला, ज्ञान जागृती, ऐक्यरूप, शून्यत्वाती, शुद्ध ज्ञान इत्यादी अनुभवाचे बोल जरी बोलला तरी ते स्वप्नावारी गेले. त्याची ही बडबड स्वप्नांतील बरळण्याप्रमाणे झाली. शब्दातीत अनिर्वाच्य सुख
ते वेगळेच आहे. त्याचा म्हणजेच त्या सुखाचा अनुभव नाही व अनुभव घेणारा नाही. तेथे शब्दांवाचून ऐक्य आहे. असा तो निःशब्द होऊन अद्वैत रूप झाला म्हणजे तो पुन्हा खरा जागा होतो. त्या अजन्माने वर सांगितलेली ज्ञानचर्चा केली ती स्वप्नातल्या स्वप्नाप्रमाणे अर्थात फोल होय. ती कहाणी फोल होय. तो स्वरूपी जागा होऊन जेव्हा त्यास खरी जागृती आली तेव्हा जागृतीचे वर्णन करण्यास शब्द कुंठित झाला. तिचा अंतच लागत नाही. या निरूपणाचे रहस्य पूर्वी सांगितले आहेच तेच पुन्हा स्पष्ट करून सांगू. तेणेकरून अंतःकरणास पूर्ण समाधान होईल. तेव्हा शिष्यानेही विनंती केली की महाराज, आता जे निरूपण केले तेच मला पुन्हा कृपा करून सांगावे. मला कळण्यासाठी पूर्वी सांगितलेच निरूपण क्षमा असावी. मला कळण्यासाठी पूर्वी सांगितलेलेच निरूपण पुन्हा सांगावे. यांतील जी रहस्याची खूण आहे तिचा मला अनुभव घडवून द्यावा. अजन्मा तो कोण, त्याने स्वप्न कसे पाहिले व त्याचे विवरण कसे केले आहे ते सांगावे. शिष्याचे असे अगत्य पाहून स्वामींनी जे उत्तर दिले ते श्रोत्यांनी अत्यंत तत्परतेने ऐकावे. शिष्या, आता सावधपणाने ऐक. अजन्मा म्हणजे दुसरा कोणी नसून तूच स्वतः आहेस. तू स्वप्नांत स्वप्न काय पाहिलेस तेही आता सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.